आणि आता राज्यातल्या शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी आहे। अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुरानं झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली आहे। तसंच कमाल 3 हेक्टर ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत देण्याचा निर्णयही घेतलाय। शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारनं पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर 2023 पर्यंत मदत दिली जात होती। मात्र एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं 1 जानेवारी 2024 मध्ये GR काढला आणि मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा वाढवली। त्यानुसारच आतापर्यंत मदत दिली जात होती। राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीत वाढ करण्यात आली होती असं म्हटलं जात आहे। पाहूया एक रिपोर्ट। मे महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय। त्यात राज्याचे कृषी मंत्री ढेकळांचा पंचनामा करण्याची भाषा करताय। हे कमी होतं की काय म्हणून आता राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आणखी एक दणका दिलाय। अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुरानं झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली। कमाल 3 हेक्टर ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत देण्याचे आदेश देण्यात आले। 27 मार्च 2023च्या निकषानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये, तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी प्रति हेक्टर 22,500 रुपयांची मदत दिली जाईल। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं 1 जानेवारी 2024 मध्ये एक GR काढला आणि मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा यात वाढ केली। त्यानुसारच आतापर्यंत मदत दिली जात होती। 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार जिरायत पिकांच्या नुकसानासाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानासाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी प्रति हेक्टर 36,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला। राज्य सरकारनं नुकसान भरपाईच्या रकमेत कपात केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। पण नुकसान भरपाई देऊ शकत नसाल तर किमान पिकाला योग्य भाव तरी द्या अशी मागणी बळीराजा करतोय। जे 2 हेक्टरची मर्यादा होती ती 3 हेक्टर वाढवली, त्याच्यावर आम्हाला आनंद झाला। परंतु कालच्या जे निर्णयामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की बाबा आता मर्यादा ती कमी केली आहे, तो फार नुकसानकारक आहे। परत रक्कम सुद्धा कमी केली आहे। 13,600 रुपये हेक्टर होती, 17,000 बागायतीला देणार होती, ती सुद्धा कमी करून आणि 8,000 पर्यंत देणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे। एकतरी किती अतिवृष्टी झाली, कोणी इथं पंचनामे वगैरे करायला काही येत नाही आमच्या धुऱ्याकडे। पंचनामे मुळीच झाले नाहीत आणि पंचनामे करणारे जरी अधिकारी जे आले कंपनीचे ते पण शेतकऱ्याकडून 100-500 रुपये मागणी करतात प्रत्येक वेळी। आणि सरकारचं जे धोरण आहे, सरकारी किंवा ती खाजगी कंपन्याला पीक विम्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात, हे कॉन्ट्रॅक्ट देणं खाजगी कंपनीला दिल्यापेक्षा डायरेक्ट शेतकरी आणि सरकारचा संबंध असणं हे महत्वाचं आहे। कारण कंपनी सरळ थेट सरकारकडून पैसे खाते आणि खाली शेतकऱ्याला पंचनाम्यासाठी डायरेक्ट त्यांचे अधिकारी पाठवून पैसे घ्यायला लावतात आणि पंचनामे होऊनही त्याचं फक्त किमान 25% अग्रिम पीक विमा मंजुरी देतात। निवडणुकीच्या काळात महायुती सरकारनं अनेक घोषणा केल्या। यात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासनही देण्यात आलं। पण निवडणुका सरल्यानंतर कर्जमाफीचं आश्वासन हवेत विरलं आणि आता नुकसान भरपाईचा निर्णय देखील फोल ठरलाय। पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात। विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही। तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होतात आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा। त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती एक भूमिका घ्यावी लागेल। NDRFच्या मदतीचा निकष 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर करायचा अशा पद्धतीने सरकार बोललेलं होतं। परंतु ज्यावेळेस सरकार बोललं होतं त्यावेळेस 2 हेक्टरीच जे निकष 2 हेक्टरलाच दिले जातात सरकारने घोषणा केली होती त्यावेळेसही, परंतु ती घोषणासुद्धा फोल ठरलेली आहे।